नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक शिवाजीराव बागल यांच्या आडपाया या कथासंग्रहातली कथा परवड. म्हारत्याला नारूच्या रोगानं बेजार केलं होतं. बारकासा पुरळ यायचा, पिवळा व्हायचा, फुटायचा. त्यातनं सुतासारखं बारीक नारू बाहेर यायचं. तो वडून काढला तर तुटायचा. अर्धा शरीरात अर्धा बाहेर म्हणून वडून काढता येत नसायचा. बाहेर पडलेला नारू काडीला गुंडाळून ठेवायचा. तो नारू पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी 15 दिवस लागायचे. जिथं जागा मिळेल तिथनं नारू बाहेर पाडायचे. खेड्यात डबक्यातलं गढूळ पाणी पिऊन जरूबस्ता माणसांना नारू व्हायचे. त्यात म्हारत्याला लयच नारू झालेलं. नारूच्या आजारानं म्हारत्या घायकुतीला आलता. औषध पाणी केलं नाही. करायचं म्हणलं तर पैसा नको का? पैशासाठी इलाज केला नाही म्हणून म्हारत्याला जास्त झालं. म्हारत्याची बायको इंदा, तिचं दिवस सरलेलं. इंदा बाळण झाली. इंदाला मुलगा झाला. पण मुलाचा आनंद, पुत्रसुखाचा आनंद म्हारती घेऊ शकला नाही. आजारानं बेजार झालेल्या म्हारतीनं उपचाराविना स्वर्गाची वाट धरली. इंदीचं कपाळ पांढरं झालं. पोरगा जन्मला, बाप घ्याला, अशा पोराचं कोड कौतुक कोणी करावं? त्यामुळे त्याचं नाव उशिरानं म्हणजे जन्माला आल्यावर जवळजवळ 6 महिन्यांनी नाव ठेवलं. खेड्यातली माणसं मुळातच इबलीस. म्हारत्याला नारू झालता, त्याचा पोरगा, म्हणून मुलाचं नाव नारू ठेवलं. इंदानं आपल्या नारायणाला लाडाकोडानं वाढवलं. मराठी शाळेत 7वीपर्यंत शिकवलं. मास्तर चांगले होते. बिनबाचं पोर म्हणून नारायणाकडं लक्ष द्यायचे. अभ्यासात हुशार आहे म्हणायचे. 11वी 12वी झाला म्हणजे तलाठी, शाळा मास्तर, नाही तर पोलीस होईल म्हणायचे. मास्तर असं कौतुकानं बोलल्यावर इंदाला बरं वाटायचं. म्हातारपणी नारायण हाच आपला आधार. त्याला शिकवायचं. चांगली नोकरी लागेपर्यंत शिकवायचं. पोरासाठी रंडक पण बाजूला सारलं. खस्ता खाल्ल्या, मोलमजुरी केली. 1 एकर जमीन, राहतं घर तिने शाबूत ठेवलं. कष्टावरच नाराच्या शिक्षणाचा खर्च भागवला. बघता बघता नारायण मॅट्रिक पास झाला. इंदाला आनंद झाला. एकुलतं एक पोर, पण लयच हुशार. लोक कौतुकानं म्हणायचे, इंदाबाई लेकाचं पेढं द्या, वर्षाला पास होतोय, आईबाचं नाव सार्थक करतोय. नारायण थोरा डांगाचा, उंचापुरा बांधा. SRP भरतीला गेला. नारायण हुशार होता. साहेबानं पहिल्या झटक्यात नारायणाला भरती केलं. सोरेगावच्या कॅम्पमध्ये ट्रेनिंगला पाठवलं. नाराचा रुबाबच वाढला. SRP पोशाख घातला म्हणजे नारा फौजदारासारखा दिसायचा. नाराच्या हातात महिन्याला पगार खेळायचा. इंदा आईला महिन्याला मनी ऑर्डर करायचा. खुशालीचं पत्र लिहायचा. नाराचं पत्र आलं म्हणजे इंदा देशपांडे मास्तरकडनं पत्र वाचून घ्यायची. पत्रात तिला तिचा लाडका लेक नारा दिसायचा. इंदाला वाटायचं आता नाराला उजावला पाहिजे. नात सुख बघितलं का आपण डोळं मिटायला मोकळं. लेकाचा, सुनाचा, राजा राणीचा संसार सुखाचा व्हावा. कार्तिकीला तुळशीची लग्न लागली म्हणजे नाराचं कुठंतरी बघावं आणि वाजवावं. भरलं घर, भरला संसार बघून आपलं दुःख विसरावं. उभं आयुष्य विधवापानात काढलं. ते नाराचं सुख बघण्याकरता आपलं दुःख विसरायचं. डोळ्या देखत आपल्या घरात नारबाचं बाळ रांगावं आणि मग सुखानं डोळं मिटावं. इंदाबाई आपल्याच मनाशी म्हणायची. पै पाहुण्याला नारबाचं औंदा उरकायचं आहे म्हणून सांगायची. म्हणजे पाहुणं आपणहून येत्यान. पोरगा नोकरदार आहे म्हटल्यावर कोणाचा बाप मागं सरल? जी ती पाहुणा म्हणल माझ्या लेकीला घ्या पात्रात. नोकरदार पोराला शिकली सवरलेली पोरगी करायला पाहिजे. आडाने ठकू करून काय उपयोगाची? नाराला सोबल अशी देखणी सून बघायची असा विचार करून इंदा दिवस ढकलायची. दसरा गेला, दिवाळी आली आणि पाहुण्यांची इंदाबाईकडं वर्दळ सुरू झाली. नारा दिवाळीला 2 महिन्याची रजा घेऊन आला. पळसवाडीत नाराचा रुबाबच वाढला.
म्हारत्या नारूनं मेला, पण पोरानं भरती होऊन नाव कमावलं. आपल्या पळसवाडीत सरकारी नोकरदार म्हणून नाराचा नारायण साहेब झाला. नारायणाला कोले पाटलाच्या कमळीचं स्थळ चालून आलं. कमळी रूपवान होती, 4थीपर्यंत शिकली होती, स्वयंपाक पाणी करत होती. नाती धुती होऊन 2 वर्ष झालती, पण अजून कुठं होय नाहीची बातचीत झाली नव्हती. नाराचं स्थळ कोले पाटलांनी पसंत केलं. कमळीला बघून नारानं होकार दिला. इंदानं देवाचा आभार मानलं. नारा कमळाचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणाचाच जोडा. नवरी नवऱ्यानं एकमेकाला पसंत केलं. इन इवाय नटलं. 4 चौघात लग्नाचं बोलणं झालं. ज्याला त्याला मानपान दिला. सुट्टीच्या आत उरकायचं म्हणून जवळची तीथ धरली. कोले पाटील वजनदार माणूस. जिथल्या तिथं काय पण कमी पडू दिलं नाही. अकलूजचं घोडं आणलं, बारामतीचं बँड आणलं, खोडसाचं वाजंत्री आणलं, महूदच्या रेगोड्याचा मंडप घातला, जेवणाचा जाम बेत केला. वाखरीच्या राजगुरू काकानं जोरात लगीन लावलं. गावकरी खुश झालं. पाहुणं रावलं ढेकरा देत, पोटावरनं हात फिरवत, वधूवरांना आशीर्वाद देत आपापल्या घराकडं निघालं. इंदाबाईचं कौतुक करत होतं. इंदाबाईनं दुःख सोसलं, पण लेकराला मोठं केलं, शिकवण साहेब केलं. आतापर्यंत इंदाबाईला सुख नाही मिळालं, पण आता सुनाच्या हातनं कौतुकानं खावा, पुढच्या सालाला नातवाला खेळवा. आणि इंदाबाई तवा आम्हाला इसरू नका, नातवाच्या बारशाला पुढच्या वर्षी बोलवा. पाहुण्यांच्या बोलण्यानं इंदाबाई हरखायची. नाराची सुट्टी संपली. ड्युटीवर जायची घाई झाली. कमळीला रडू आवरना. ती नारबालाच फुंदत म्हणली, अहो तुम्ही तिकडं मी इकडं, जीवात जीव गोतलाय, तुम्हा बिगर नाही करमायचं, जीव झुरणी लागन माझा, कवा याल पुन्हा. कमळीचं राडगाणं चालू होतं. नारानं तिला समजवलं. म्हणला, इंदा आय हाय इथं राहतीच्या सोबतीनं, 1-4 महिन्यानं रजा टाकून येतच जाईल. आदनंमधनं खुशालीचं पत्र पाठवीन, तुम्ही पण तुमचं खुशालीचं पत्र पाठवत जावा. इंदायनं मला कष्ट करून शिकवलंय, आता तिला सुख देऊ. सकाळ संध्याकाळ तिला गरम गरम खायला दे. घरचं झाड कवा बी सावली देते, आईच्या सावलीने राहा. नारानं कमळीला समजावलं. इंदाच्या पाया पाडला. बॅग उचलली, स्टँड गाठला. कर्तव्यासाठी सोरे गाव गाठलं. नजरेआड केलं तरी कमळीचा चेहरा नाराला डोळ्यापुढं दिसत होता. तिचं लागवी बोलणं, खुदकन हसणं, सरत्या रातीपर्यंत कुशीत बिलगणं, सगळं नाराच्या डोळ्यापुढनं हटत नव्हतं. नाराचा पण इलाज नव्हता. सरकारी नोकरी नेकीनं नियमानं केलीच पाहिजे. नारानं मायेच्या मृगजाळाला बाजूला सारलं आणि ड्युटीवर हजर झाला. इंदाबाई सकाळी लवकर उठून झाडून लोटून काढायची, गरम पाणी करून आंघोळ उरकायची, तुळशीला पाणी घालायची, सुनाला उठवायची, गरम पाणी आंघोळीला द्यायची, चहा द्यायची, सकाळचा स्वयंपाक करून म्हशीला रानाकडं घेऊन जायची, जळान काटूक गोळा करून आणायची, सुनाला सगळं आयतं करून द्यायची. कमळी 4थी पास, त्यामुळं टाईमपाससाठी कादंबऱ्याची पुस्तकं वाचायची. पळसवाडीत तिच्या इतकं कोणा बायका शिकलेल्या नव्हत्या, म्हणून तिला इतर बायका शिकलेली बाया म्हणायच्या. पळसवाडीचा सरपंच साखाराम होता. साखारामनं विचार केला, आपल्याच गावातल्या बायकांकरता प्रौढ शिक्षणाचे वर्ग सुरू करावे, तेवढीच बायकांना अक्षर ओळख होईन. सरपंचानं कमळीला बोलावणं धाडलं. कमळी येतात सरपंचानं पहिलं तिला अंग भरून न्याहाळलं आणि मग म्हणला, कमळाबाई तुम्ही 4थी पास, लय शिकलाव, तुम्ही गावातल्या बायांना लिहायला वाचायला शिकवा, प्रौढ वर्ग चालवा, ग्रामपंचायतीत तुमचा सत्कार करू. सरकारी कामाला मदत केली. प्रौढ साक्षरता वर्ग चालवला तर सरकारी शिक्षण खात्यामार्फत तुमचा सत्कार होईल, पण ह्या कामाला नाही म्हणू नका. कमळीने होकार दिला. अडाणी बायांना पाटी पेन्सिल देऊन राज्याला शिकवायला लागली. कोणी शिकायला यायचं तर कोणी कमळाबाई कशी आहे ते बघायला यायचं. कमळीचा टाईमपास होत होता. इंदायला कमळीचं कौतिक वाटायचं. मास्तरीन होऊन सगळ्या बायासनी शिकवती, माझ्या नाराचा संसार आनंदानं करती. सासू सुनला नजराआड करत नव्हती, नारबाची दौलत सांभाळत होती.
नारबाची महिन्याला मनी ऑर्डर येत होती. 8-15 दिवसाला पत्र येत होतं. आतल्या खोलीत पडून कमळी पत्र वाचायची. पत्रातला मजकूर वाचून पत्राचं मुकं घ्यायची. नारबाच्या आठवणीत रमून जायची. सुट्टीवर लवकर घरी या, मी तुमची वाट बघती या म्हणून टपाल धाडायची. 4 महिन्याला नारबा सुट्टी काढून गावी यायचा. कमळीच्या सहवासात सुट्टी घालवायचा. कमळी पुढं मांजर होऊन घोटाळायचा. इंदाकडं दुर्लक्ष करायचा. इंदा म्हणायची, बारका होता तवा लाड केलं, पण आता त्याला आईपेक्षा बाय गोड झाली. ज्याला त्याला असतंय आपलं आपलं याड. उगा जगाला कशाला उचकटून दावायचं आपलं थोबाड. लेक आपला, सून आपली, त्यांची गोडी वाढावी, संसाराची गुढी उभारावी, घरात पाळणा हलावा, बाळाचा खेळणा झुलावा, आळीला नातू खेळताना पळताना दिसावा. नारबाच्या लग्नाला 2-3 वर्ष झाली तरी कमळीची कळी फुलना. महिन्याला जारा चालू. नारबाच्या येरझाऱ्या चालू. वापशावर पेरलं तर उगवतं, नाहीतर बी माती आड होतं. इंदाला शेजारची सकू म्हणायची, अव इंदा त्या वर्षात पाळणा हालायला पाहिजे होता, पण 2 वर्ष झाली. नाराभाऊजी हातपाय कोडून डोपरं फोडून बी कमळीची कूसच उगवाना. जवाच्या तवा झालेलं बरं असते. पण आत्ताच्या शिकलेल्या बाया कुलूप लावतात. घरोघरी नर्स बाया फिरते ती, कॉपर्टी बसवा, पाळणा लांबवा असं सांगते ती. होया जायाचं दार बंद करते ती. एवढ्यात नको, आत्ता नको म्हणते ती. बाळाची वाढ बंद करतात. पुन्हा माळावरचं पाणी वसरून गेल्यावर डॉक्टरकडं पळतात. तवा यंदा त्या सुनला विचारा, लूप का कुलूप काय बसवून घेतलंय का काय प्लॅनिंग केलंय का. सखूनं यंदा आईच्या काळजाला हात घातला, पण सुनला म्हणावं कसं, बोलावं कसं. आपल्याला नातू पाहिजे म्हणून वरडून सांगावं का. कमळे आपल्याच नादात दंग असायची. नारबा आला म्हणजे त्याच्या पिंगा घालायची. नारबा गेला म्हणजे प्रौढ वर्गाला शिकवायला जायची. कमळीला तिथं भेटली हौसा, आणि हौसानं कमळीजवळ गरळ ओकली. मास्तरीन बाय, 3 वर्षात तुमचा पाळणा हालना, हिर धरीना का हिरीला पाणी लागना. पोरणा बाळ शिकवत बसताय सांज सकाळ. हौशीचं बोलणं वर्मी लागलं. कमळीचं डोळं पाण्यानं डबडबलं. नवऱ्यात दोष नाही, माझी चूक नाही, मग गाडं कशात फसलं कळना. म्हणली, हौसा तूच काय ती सांग, तुझं कोड्यात बोलणं मला नाही कळत, तूच उलगडून सांग आता. तर म्हणली, तू घरात, सासू दारात, पाहुणा येईनच कसा घरात. तुझी सासू रणकी मुडकी बाय, तिची नजर बरी नाही. तिच्या वाईट नजरेमुळं तुझ्या संसार वेलीवर फूल उमलत नाही. खाष्ट सासू असावी पण दुष्ट असू नाही. त्या नारबाला म्हणावं, तुझी आई तुला लखला, माझ्या संसारात तिची अडचण नको. कमळीच्या टकोऱ्यात हौशीने बिब्बक आलवलं. पोरणा बाळ या शब्दानं तिचं डोकं बनबनलं. नारबाला तातडीनं पत्र धाडलं, घरला बोलवून घेतलं. नारबाला घरचं चित्रच न्यारं दिसलं. आय काय बोलत नाही, बायको आपल्या तालात. नक्की काय झालंय ते नारबाला कळना. नारबानं आईला हटकलं, इंदा तू गप गुमाने. सासू सुनात तेड आली का. कुणीच कुणाला काय बोलत नाही. नेहमीसारखं घरात वातावरण नाही. मला हिने अचानक पत्र झाडलं, साहेबाला हात जोडलं, तेव्हा साहेबांना राजा दिली, आणि हे तर आलो तर तुम्ही दोघी घोमयाड होऊन होंबाड देत बसलाय. मला कळायचं कसं. तेव्हा यंदा नारबाला म्हणाली, नारबा तुला लहानाचा मोठा केला, तळ हाताच्या फोडावानी जपला. आईचं काळजी आहे माझं, मला तुझी काळजी आहे. तुझ्या संसार वेलीवर फूल उमलं ना, कमळीची कुस काय उजवाना. काय म्हणतीने ते लोक का काय बशिवलंय, पारवायचं बंद केलंय. सकाळ संध्याकाळ शिकवत बसती गावाला, सरपंचा संघ जाती तालुक्याला. हिचं वागणं मला पटना, पण आपलंच दात आपलंच वट, कुणी कुणाला चावायचं, म्हणून मी आपले दातखिळ घालून बसली. सासूचं बोलणं ऐकलं आणि कमळी चावतळली. मी घरात, सासू दारात, तुम्ही सोरे गावात, कसा हलन पाळणा.
खास्ट सासू असती तर बरं झालं असतं, पण असल्या दुष्ट सासूची सावली पण अंगावर नकोय. बोडकीची नजरच वाईट आहे. हिच्या दुष्ट नजरेनं माझी कूस उजवना. हिला घरात ठेवा आणि मला माहेरी घालवा. नसन तर सासूला रानात झोपडीत ठेवा. पटत असन तर बघा, तुमची आई तुम्हाला लखलाभ, मी जाते माहेरला. तुम्हाला येऊ वाटलं तर या, नाही तर बसा लेफ्ट राईट करत. कमळीनी बॅग उचलली, निघाली तडक. इंदाबाई आडवी पडली, म्हणाली तुझ्या मनात असन ते कर, पण बाया मला दुष्ट म्हणू नको. मी रानात राहीन नाही तर देवळात राहीन, पण तू काय घर सोडून जाऊ नको, माझ्या लेकराचा संसार मोडू नको. नारबा, अरे आईची नजर आहे ती, वाईट नसती र. तुला लेकरू बाळ व्हावावं, तुझा संसार सुखाचा व्हावा, म्हणून मी काय बी करीन. अरे आय आहे मी तुझी, आय. आय ती आय आणि बाय ती बाय, ध्यानात ठेव. तुझी बाय क्वांगाडी आहे, स्वांगाडी आहे, भटक भावानी आहे. इंदा आईचं बोलणं ऐकून नाऱ्या बडाकला. रागाच्या भारात फरफटत तिला बाहेर काढलं. कमळीला पाणी आटना. पोरासाठी उभं आयुष्य मातीत घातलं, पोरानं चांगलं पांग फेडलं. बायकोसाठी इंदाला जोडापला. भांडाभांडीत रजा संपली म्हणून नारबा ड्युटीवर गेला. हौशी सासू सुनात इस्तू पेटवत होती. सुनाला सासूची माया कळत नव्हती. आपल्या तोऱ्यात कमळी वागत होती. प्रौढ वर्गाच्या नादानं सरपंचासंग तालुक्याला जायला नादावली होती. सरपंच 8-15 दिवसाला फटफटीवरनं मीटिंगला घेऊन जायचा. रात्री उशिरा घरला घेऊन यायचा. गावाला काय, गावाला आयताच विषय मिळाला. सरपंच पागळला, दिवसा बाया फिरवायला लागला. इंदाबाईच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. जिला जीवापाड जपलं तिनेच मला हुसकावलं. माई लेकरात ताटातूट केली. घरात गोतावळा जमवती आणि चाळा करत बसती आणि म्हणती मी शाळा शिकवती. नाऱ्या पाडला साधा बोळा. सरपंचाचा कमळीवर डोळा. वारं वरच्या थराला गेलं, आता सांगावं कोणाला. इंदाबाई बडबडून बोलायची, रडायची, म्हणायची तरण्यापणी नवरा मेला, काळजावर दोंडा ठेवला, वादळातला दिवा जपून ठेवला. सून आली टकुर्यावर बसली, माझ्या आविक्षेची परवड झाली. लहानपणी सुख नाही, तरुणपणी नवऱ्याचं सुख मिळालं नाही, म्हातारपणात लेकाचं सुख नाही. त्यात आता अंगावर हातावर चट्ट उठायला लागले. देव मला माणसातनं उठवतोय का काय कोणास ठावं. नाऱ्या सुट्टीवर येत होता, जात होता, पण नाऱ्या आता पहिला राहिला नव्हता. इंदाला महारोगाचं चट्ट पडलं होतं. बायको सरपंचाच्या तालावर नाचत होती. कमळी नवऱ्याला चांदापुरी ब्रँडची ग्लासावर ग्लास भरून देत होती. कमळी नाऱ्याला म्हणायची तुमच्या आईला कुष्ठरोग झालाय, तिला गावाबाहेर घालवा, नाहीतर लोक आपल्याकडे येणार नाहीत. तिचा रोग तुमच्याकडे येणार, तुमच्याकडनं माझ्याकडे येणार आणि माझ्याकडनं पुढच्या वंशाकडं. साधा रोग नाही हा, हा रोग आहे. गावके बावके आपल्याकडं फिरकणार नाही, कुणी पाहुणं रावळं येणार नाहीत. तुम्ही आत्ताच्या आत्ता सासूला गावाबाहेर घालवा, नाही तर देवाच्या दारात नेऊन सोडा. नाऱ्याला चांदापुरीच्या गावठीनं चांगले झिंझिने आल्या होत्या. बायकोच्या शब्दानं टाळकंच अटकलं. नाऱ्या उठला, इंदा आईला गाठलं, धरून बडवलं. आत्ताच्या आत्ता गावाबाहेर कायमची निघून जा. तू माझी आई नाही, मी तुझा लेक नाही. तुला झालाय महारोग. तुझ्या महारोगाचा परिणाम आम्हाला भोगायचं नाहीत. इंदा आईला फरफटत गाव शिव बाहेर नेलं. पुन्हा चुकून बी गावाकडं घराकडं यायचं नाही, आमचं तर नाव बी घ्यायचं नाही. इंदाय रडरडून बेजार झाली. घशाला कोरड पडली. तशातच नाराला म्हणली, नारा लेकरा, अरे मी तुझी आई आहे. माझ्या नशिबानं माझी परवड केली. कमळीनं त्या रांडनं आम्हा माय लेकराची ताटातूट केली. नाऱ्या, मला सोडून जाण्यापरीस माझा जीव घे, मला मारून टाक, मला मुठमाती दे, तेवढं तरी समाधान दे. आजपर्यंत वंशाचा दिवा मायेच्या पदराआड जपला, पण दिवाच भडाकला. देवटीच्या नादी लागून आपलं पण गमावून बसला. नाराच्या कमळीच्या लग्नाला 10 वर्ष झाली, पण घरात तान्या बाळाचा वावर नाही. नाऱ्या झालं दारूनं बरबाद. पाऊल वाटेवर गवत उगवणार कसं? कमळीकडं 17 जण हेलपाटं मारणार. म्हातारीनं शाप दिला असणार. कुणी कसं, पण तोंडाला येईल ते बोलणार.
जगाच्या तोंडाला कोण हात लावणार. कमळीला पण सारखं पोर बाळ या शब्दानं घायाळ केलं. बायला बाळाशिवाय आयपण नसतं. उगा दुसऱ्याच्या लेकराला उचलून घ्यायचं नसतं. दयान माया फुकट भरवत बसती बाया. आणशी कमळीवर काढली. आणशीच्या आंद्याला कमळीनं उचललं, त्याचं मुक्क घेतलं होतं. त्याचा राग आणशीला आला, म्हणून आणशीने कमळीचा पान उतारा केला. कमळीनं मनात ठरवलं, काय पण करून दिवा लावलाच पाहिजे. कुठवर इतर बायकांचं बोलणं ऐकून घ्यायचं. रांजणीच्या बुवाचा गुण येतोय म्हणतात. त्याच्या 5 वाऱ्या केल्या म्हणजे दिवस जातात. लय बायांना गुण आलाय म्हणतात. हौसीनं सल्ला दिला. 5 वाऱ्या केल्या. बुवानं कमळीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणला, पिढीजात दोष आहे. कुणाचा तरी वंश बुडव, तुझा वंश वाढल. काय करायचं कसं करायचं तुझं तू ठरव. वाऱ्या कर, मनोभावे सेवा कर. तुझ्या पदरात फळ टाकल्याशिवाय राहत नाही. पडत्या फळाची आज्ञा मानून कमळीनं शेजाऱ्याचं घर दिलं पेटवून. त्यांचा वंश बुडू दे, माझा वाढू दे. घर पेटलं म्हणून इतर लोकांनी बोंब मारली. शेजारची माणसं लेकरा बाळासकट बाहेर पडली. अहो, नांतं घर कमळीने पेटवलं, पण गावकऱ्यांनी ते विझवलं. कमळीचं मनोरथ अपुरं राहिलं. 7-8 दिवस कमळी कोणाचं तरी गपचीप घर पेटवायची, पसारवायची. गावकरी पेटती घरं विजवायची. सगळीकडे चर्चा चालू झाली. पळसवाडीत अचानक घरं पेटते ती. बोथाटकी एका काय कळना, भानामती एका काय कळना, पण घर काय पेटायचं थांबना. घरटी माणूस नजर ठेवायला लागला. अंधारात दाबा धरून बसायला लागला. गाव आग लावणाऱ्याचा शोध घ्यायला लागला. परसाकडच्या निमित्तानं कमळी रातच्याला बाहेर पडायची. तांब्यात पाण्याऐवजी रॉकेल न्यायची. गौरीच्या खांडकावर रॉकेल ओतून पेटवायची. त्या दिवशी तिला जाताना गोद्यानं पाठमोरी बघितली. त्या दिवशी कमळी वाचली. दुसऱ्या दिवसापासून घरं पेटायची बंद. रांजणीच्या बुवाची वारी बंद करून टाकली. गुजरातची वारी चालू केली. जिकडं तिकडं झालतं. जिला लेकरू बाळ नाही, गुजरातची म्हातारी तिच्या पोटावरनं हात फिरवती. म्हातारीनं हात फिरवला का बाय गारवर राहते. कमळीने गुजरातच्या वाऱ्या केल्या. नारेचा पैसा वाया गेला, पण कमळीची कूस काय उजवना. घरच्या झाडाला चीक फुटना म्हणून ताडमाड झाडं बघितली. झटझोम घेतलं, पण फळ काय हाताला लागना. सगळं उपाय कुठलं. नारे जास्त दारू पेत सुटला. कमळीचा ताळतंत्र सुटला. सरपंचाचं खेटं वाढलं. वासाड रानात पेरत बसलं. एवढं सगळं केलं, गाणगापूर बाकी राहिलं. तेवढं करा, दत्ताची कृपा होईल. हौशीनी कमळीला सांगितलं. कमळी गाणगापूरला गेली. संगमावर औदुंबराला फेऱ्या मारत बसली, पण दत्त महाराजांची कृपा काही झाली नाही. कमळी पोर न बाळ या शब्दानं घायाळ होत होती. गाणगापूरला कायम गर्दी. दत्तकृपा ज्यांच्यावर झाली अशा बाया आपल्या लेकराला दत्तचरणी घालायला घेऊन यायच्या. अंगात येणाऱ्या बाया, घुमणाऱ्या बाया, वाघाडी बोलणाऱ्या बाया, चाळ्याची राधा आपलं छकुलं बाळ घेऊन गाणगापूरला गेलती. बाळ गोंडच होतं. देखणं गोरपान, डोळ्यात काजळ घातलेलं, गालाला तीट लावलेली. गुबगुबीत बाळ बघितलं आणि कमळीच्या तोंडाला सुटलं पाणी. संगमावर राधा आंघोळीला गेलेली. राधानं आपलं तानं बाळ कमळीजवळ ठेवलं होतं. राधा नदीपात्रात आंघोळीला जाताच कमळीने बाळाला घेतलं, केला पोबारा, थेट माहेरच गाठलं. राधीचं बाळ गेलं. जिच्याजवळ ठेवलं ती बाय गेली. राधानं गाणगापूर पालथं घातलं. 2 दिवस अनवाणी अन्न न खाता बाळाला शोधलं. बाळाचा काही शोध लागना. राधा चाळ्याला घरी आली. घडली हकीकत नवऱ्याला सांगितली. नवऱ्याने राधीला बाळावलं. बाळ सापडलं नाही तर तुला खलास करून टाकतो म्हणत होता. कानडी मुलकात राधीची कैफियत कोणी ऐकून घेतली नव्हती. 4 शहाणी माणसं बरोबर घेतली. पोलीस कंप्लीट केली. तपासाची चक्र फिरली. अपोलिशी जात वळणं घेत घेत कोले पाटलाच्या घरी पोचली. झाडाझडती घेतली तर कमळी बाळाला चमच्याने दूध भरवत होती. आता जन्मदाती आहे, लेकराला थानाला लावती, ही मात्र चमच्याने दूध पाजती. फौजदारानं पोलिशी खाक्यात आवताच कोले पाटील वारामलं. कमळीला अटक झाली. दत्तकृपेनं राधीचं बाळ राधीला मिळालं.
गुलबर्ग्याच्या कोर्टानं कमळीला शिक्षा केली. नाऱ्यांनी कमळीला सोडवण्यासाठी जमीन विकली, तुरुंगातनं सोडावली, पळसवाडी गाठली. नाऱ्याला गावकी भावकीतली माणसं नावं ठेवायला लागली. बायकोला लेकरू होत नाही, वांजोटी सांभाळत बसलाय, कर की दुसरं लगीन. पण नाऱ्या गप बसायचा. कमळीला तर पोरं पळवणारी बाय, घर पेटवणारी बाय, सासूला घराबाहेर काढणारी बाय, बुवाच्या नादी लागणारी बाय, सरपंचाला फिरवणारी बाय, शिकून सवरून पोराच्या हट्टापायी बट्टा लावून घेणारी बाय असंच बोलायची. लोकांचं बोलणं जिवारी लागायचं. नाऱ्या दारूच्या आहारी गेला. एक दिवस नोकरीचा राजीनामा देऊन घरी बसला. नाऱ्या जगायचं म्हणून जगत होता. 4 माणसात पै पावण्यात इज्जत राहिली नाही. कमळीच्या लागवी बोलण्याला फसलो, लगीन करून बसलो, जन्मदात्या आईला गावाबाहेर काढलं, बायकोसाठी शेत शिवार विकलं, बायकोनं बायपण गुंडाळलं आणि मला माणसातनं उठिवलं. लहानपणीच बाप वारला. इंदाच्या आयुष्याची परवड महारोगानं केली. म्या सैतानानं तिला गावाबाहेर काढली. आईची माया मला कळलीच नाही. बायकोच्या नादी लागलो, जमीन विकली. कमळी भटक भावानीनं सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मला दारूत बुडवलं. उदास मनानं राहायचं कशाला, जागायचंच कशाला. नाऱ्यानं दारूच्या नशेत बाबळीच्या झाडाला गळफास घातला. नाऱ्या मुक्त झाला. थोटक्या हातानं इंदाबाईनं कपाळावर हात मारून घेतला. नाऱ्या मेला. इंदाच्या हृदयाला पिळ पडला. तिने हंबरडा फोडला. कमळीनं गोतावळा गोळा केला. बाईच्या जातीला कर्मगतीनं कलंक लावला. सरपंचा संग तिने मथूर लावला. थोटक्या हातानं इंदानं डोळ्याला पदर लावला. पडक्या घरात आशेचा दिवा विझला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्राध्यापक शिवाजीराव बागल यांची कथा परवड. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम लेखकांच्या उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.